तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका हर्षद शेवाळे। आज तुमचा भाऊ डायरेक्ट दारू पिणार होता, सॉरी पाजणार होता, आणि ते कोणाला पाजणार त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा। तर तुमचा भाऊ रोजच्या प्रमाणे जिमला निघाला। जिम मध्ये आल्यानंतर आपल्या लाडक्या मारुतीरायांचं दर्शन घेतलं। छोटे मुलं बिस्किट खाता क्रॅक जॅक, आणि तुमचा भाऊ डायरेक्ट मारत होता आज बॅग। तुमचा भाऊ निघाला भाऊ घराकडे। घरी तर पुरणपोळ्या बनवणं चालू होत। ही आहे आमच्या खेड्याकडची पुरणपोळी, तेही खापरावरची। हे सुख फक्त गावाकडच्या नशिबात असतं भाऊ। आपली 12 देय संघटना रुजू झाली भाऊ कामावर। हे माझ्यासारख्या दारात इकडून तिकडे कोणी कोणी केलं आहे कमेंट मध्ये नक्की सांग। तर जय शंकर मित्र, आज आपल्याला फवारा मारायचा आहे भाऊ। त्यासाठी तुमचा भाऊ औषध कालवत होता। तुमचा भाऊ निघाला आपली फवाऱ्याची एवढी मोठी नळी घेऊन, आणि जर कोणाला ही नळी लागत असेल तर मागूच नये। मग नळी चालू करून पॅन्ट वरती सुरुवात केली भाऊ फवारा मारायला। मग आपले हे 2 तुकडे तर पूर्ण झाले भाऊ। मग आपल्या नळीवर फवारा तर एकदम क्वालिटी बसत होता। तुमचा भाऊ झोपून उठल्यावर बघितलं तर आपल्या कोंबड्यांना सर्दी झाली होती। पण बरेच जण म्हणतील याच्याने सर्दी खोकला जातो का, तर ऐका। मेरा बाप का गराज चला गया, पूरा प्रॉपर्टी चला गया, तेरा खांसी क्या नहीं जाएगा। तर हे औषध दिल्याने खरंच सर्दी खोकला जातो आणि कोंबड्यांची भूक वाढते। औषध दिल्यानंतर खरबूजला खाद्य सोडलं आणि निघालो मी आणि काका सटाण्याला। असे नवनवीन ब्लॉग बघून असण्यासाठी तुमच्या भाऊला लाईक शेअर फॉलो नक्की करा। धन्यवाद।